नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं बऱ्याच दिवसांनी मनापासून आणि संध्याकाळचं स्वागत आहे. मळबट आली आणि ढग गाजत आहेत तिकडे आणि पाऊस पडायची फुल जोरात संधी आहे. राजवीरला आता जेवण भरवलं आणि काय माहिती का, पण त्याला माझा खूप जास्तच लळा लागलाय, माझ्याशिवाय राहायलाच बघत नाही आणि खूप जास्त मस्तीखोर झालाय, खूप जास्त मस्तीखोर. आम्ही भरपूर मस्ती करतो आणि आता असं ओरडत असतो तुम्हाला. ओके, माझे खूप छान दिवस चालले. हा, सगळ्यांना मनापासून सॉरी. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं की मंगळवारी बुधवारी पार्सल निघेल, त्यांचं पार्सल नाही निघालंय. आज तारीख आहे 26, बरोबर ना श्वेता? आणि बारीक बारीक पावसाची थेंब पडायला सुरुवात झाली. जसं मी सांगितलेलं की यावर्षी पण मे महिन्यातच पाऊस पडणार आणि पेरणी पण बहुतेक मे मध्येच करतील लोक. मसाल्याचं काम चालू आहे. उद्याच्या दिवसात 70 किलो माल रेडी होणार आहे जर पाऊस नसेल तर. आणि उद्या रात्री परत आम्ही ठाण्याला जाणार आहोत. पासपोर्टचं पोलीस व्हेरिफिकेशन श्वेताचं राहिलं आहे, माझं पासपोर्ट आलं आहे. काढून ठेवणं गरजेचं होतं कारण 1-2 प्लॅन्स आहेत, बघूया ते झाले तर मग नक्की सांगेन. आणि पावसाचं आगमन अजिबात छान नाही वाटत आहे कारण आंबा बागायतदार, त्यानंतर आमच्यासारखे व्यापारी मसाल्याचे सगळ्यांचे हात अडकतात. 2 मिनिटं थांबावं. आता जो ब्लॉग बघणार आहात तो नस पाडव्याला जे बकरे आपल्याकडे कापतात त्याचं थोडंसं शूट केलेलं. त्यानंतर आपली पत्याची बहीण, तिची हळद होती. सो आपण हळदीला गेलेलो, खूप मजा केली. जास्त वेळ थांबलो नाही, म्हणजे 12 वाजेपर्यंत थांबलो, त्यानंतर निघालो. बाकीची पोरा होती 1-2 वाजेपर्यंत. असं लक्ष ठेवायला लागतं. ताई तर ब्लॉग बघा आणि त्यानंतर शेवटाक येऊन बघा हळद भेटा. पत्या हळदीला आला की नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा. ओके मंडळी, आता मी ही सगळी पाकिटांना स्टिकर लावून घेतलेत. आपलं हे सुरेखा मसाल्याचं पाकिट असतं, हे अशा पद्धतीने येतं. ह्याच्यावर त्यांना FSSI लावलेलं नाही, ह्याच्यावर FSSI लागलेलो आहे बघा. घरगुती धंदो केलास तरी फूड लायसन्स नंबर येऊन का होय. ही अर्धा किलोची पाकिट आहात, ही 1 किलोची पाकिट आहात. एवढीच पाकिटं होती स्टिकर लावलेली. आता स्टिकर उद्या सकाळी नांदगावला येतले. शुभम रासम जो माझा भाऊ आहे त्यांना आणि तेजस रासमने मिळून पाकिटा आणि स्टिकरची व्यवस्था केल्याने उद्या सकाळी मला 5:30ला उठून नांदगावला बसला जायचं आहे. आणि आता एवढं मसालो भरून घेत आहे. एवढं मसालो आपल्याकडे रेडी आहे कुठलेलो. त्यातलो काजूचो समोर टप आहे ना वट्यावर वजन काटाच्या बाजूचो, तर हा एवढा मसाला आपल्याकडे शिल्लक आहे. एवढा भरून घेतो. मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत, 7 किलो 15 किलो 10 किलो, त्यानंतर 5 किलो अशाच ऑर्डर आहेत सगळ्या. थँक्यू. अगो 2 किलो वजा तरी असा करतस तू, काय पोरा तू, सोड बघूया. आणि हा चहा मसाला मी असा पाकिटात भरलेला आहे. 100 ग्रॅमची पाकिट आहेत. खरंच कोणी इंटरेस्टेड असेल चहा मसाल्यासाठी तर नक्की आवर्जून ट्राय करा. थोडासा महाग वाटेल कारण प्रीमियम आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बऱ्याचशा गोष्टी ॲडिशनल ॲड आहेत. मी नक्की सांगेन दुधाची चहा पिणाऱ्यांनी मोस्टली वापरा. कोऱ्या चहासाठी हा मसाला बनलेला नाही. चार अंतर झाले, 4 म्हणा जरा म्हणा. पंचारती वाळो श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा. नमलो परंतु ना बोलवे ठाई, ताई वाद करिना पडलो प्रवाही. भक्ता लागे काव चिलवलाई. जय देव जय देव विलासा.
तर मंडळी आज पुन्हा एकदा नस पाडवा आहे आणि हे दरवर्षीप्रमाणे इथे नवसाची बकरी बोलली जातात. म्हणजे जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला इथे दुसऱ्या वर्षी बकरा बांधायला लागतो. असं काय नाही, स्वेच्छेने बकरा किंवा कोंबडा किंवा तुम्हाला अजून काही वैयक्तिक वेगळं वाटत असेल तर आता गेल्या वर्षी जे ज्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे बकरे कोंबडे जे काय आहे ते बांधलेलं आहे आणि आता ते नवसाची फेड करून घेत आहेत, सांगून घेत आहेत. आणि मग त्यानंतर इथे जी मंडळी जमली आहेत त्यांच्यातनं काही नवीन नवस असतात, मग ते जण नवस घालणार की आमचं बाबा असं असं काम होत नाही ते होऊ दे, पुढच्या वर्षी आम्ही यथाशक्ती जे काही जमेल ते करू. गावाचं नाव पण सांगा ना. भांडी गेली म्हणून पहिलेच लोक चोरतात आमची. बघा, बटाट्याची भाजी आणि भात. श्रीखंड आहे आणतो. श्रीखंड नाही खात मी. पुरी श्रीखंड नाही, पुरी पण नाही. अर्धी खाची छे माका भात घाल. तू जेवलं घालू देऊ का? तू नाही तर आम्ही नाही जेवणार, आता आमचा ठराव होतो. अरे सॉरी हा, बस झालो काका. पुरे हा, थँक्यू. आमची घेऊन सगळे संपुट हो त्यांचा काय म्हणतो एकदा राहणार त्यांना कैरी आण जरा खायतली कविता कैरी किती येते बोल आमकडला फर्निचर धंदा आत्ता लोणचा आणते तर अजून काय गेलं तर अजून. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी तेजस ही जी बकऱ्याची रक्ती असते ती रक्ती मसाला करणार आहे. त्यासाठी तो रक्ती, त्यानंतर ओलं खोबरं किसलेलं, कांदे 2 बारीक चिरलेले, जे बिचारा हा बाबू आणि हे काका हेल्प करतात त्याला दरवेळी, कढीपत्ता आहे आणि लसूण आहे आणि खोबरेल तेल. खोबरेलच हो सॉरी खोबरेल म्हणते, गोडा तेल. आणि आपला हा सुरेखा मसाला. आज आपण ह्यात ट्राय करणार आहोत रक्ती मसाला. तर रक्ती मसाल्यासाठी सगळ्यात आधी आपण हे तेल, गोड तेल, हे सगळं अंदाजे चालतं ना. महिलांपेक्षा पुरुषांना जेवणात तेल जास्त लागतं पहिल्यापासून. होतो बरोबर. तर सगळ्यात आधी कांदा घातलाय तेलात, त्यानंतर वरून कढीपत्ता घालायचा आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा. नक्की मजा औरच. आपण तांदळाची भाकरी जर असली वांगडा. ओके, तर आपला हा मालवणी मसाला घातलाय तेजसने. त्याच्या मसाला तिखट आहे त्याच्या, बाद में मेरे को बोलना मत. कसा आहे सुवास येतोय? तर मसाला तेलात परतवून झालाय आणि आता तेजसने इथे ही रक्ती घातली. मला असं काय वाटतं मसाला जास्त घातलाय. बघूया. काका हे तुम्ही काय करताय? मोठं दानशिरा म्हणते. हा काका, हे तुम्ही काय करतात? पान सुपारी तंबाखू हे कशासाठी लागतं? आता मिस्त्री आले आहेत ना, हा सौदा बारीक करायला, हा. त्यांनाही द्यायचं आता. मग त्याने काय होतं?
ते खाणार. अच्छा अच्छा, हो. तुम्ही हे सगळं नाही खात? नाही नाही, मी ते तोंडात नाही घेत. लोकांसाठी, लोकांनी खाल्ल्याने का माझा पोट भरला. रक्ती घातलं काय? हा, तुला नाही आवडत ना हे सगळं नॉनव्हेज वगैरे? हे, कधीपासून म्हणजे नॉनव्हेज बंद केलं तुम्ही? आता किती समजावं लागले माझं बाबा. माझं खावचं जेवतं का, लोकांनी खाऊ का? हा, पोट भरलं. दुसऱ्यांनी खाल्ल्याने की आपण खाल्ल्यावर घ्या वाटतं. हो, तर आता आपण आणि रक्तीमध्ये गपचूप खाल्ल्यानंतर पोटात दुखणार माझ्या असा. चवीप्रमाणे मीठ घालतोय. लोकांनी गपचूप खाल्ल्यानंतर तुझ्या पोटात दुखणार असा. असा. तर आता सगळी प्रोसिजर झाली आहे, मिठापासून सगळं सेट आहे. आता ओलं खोबरं जे वाटण्यासारखं काम करणार रक्तीमध्ये, आणि आता ढवळून झाल्यानंतर एक 10 मिनटं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे छान फास्ट फ्लेमवर. आणि देन वरून कोथिंबीर असती तर कोथिंबीर शिवरून तुम्ही ही रक्ती सर्व करू शकता. हा हा, चला आणा भात. तर मंडळी, मी आणि देवळी मामा आता इला फकडे पावनादेवीच्या चव्हाट्या मंदिराजवळ. आणि आता आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी चव्हाट्या मंदिराकडून ह्यो मोठो जो टोप असता जो आपण तकडच्या मटणासाठी वापरतो, एक मोठं पलितो, एक मोठा ताट आता आपल्या गाडीत टाकतला आणि मग तकडे मांडावर सोडून मी माझ्या घरात जाऊन येतले. बाकी रेसिपी तर तुमका गेले 2 वर्ष तुम्ही बघताच. तो बघ एवढं, यंदा स्टाईल वेगळी आहे. सगळे मसाल्यात मॅरिनेशन. किती बकरे? 3 बकरे. कोंबे किती होते रे शेल्या? 10 कोंबडे होते. त्याच्यात कोंबे किती होते ते माहित नाही. 10 कोंबेच होते. कोंबडी कोण देतात? हो. कसा दिलास वाटाप? ओके, तर काकांनी फोडणीसाठी त्या कांदा घेतलाय आणि आता हा कांदा छान परतून झाला की यात आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आणि त्यानंतर तिथे मॅरिनेट केलेलं ते मटण आहे ते घालून परतून घेणार. कढीपत्ता आहे आणि सगळा झाला काय मग बालदीतनं भरभरून वाटाप येतला आणि मग वाटाप घालायचं. आलं लसूण पेस्ट घाला. एवढा मटण बनवताना अंदाज कसं गावता तुमका? इतक्या वर्षाची सवय? वयाच्या किती वर्षापासून बनवतास? बापरे. चला आता खळ्यातली साफसफाई झालेली आहे. संजू काका, मी, त्यानंतर आमचे किशोर काका आणि हे सदा काका, आम्ही सगळ्यांनी साफसफाई केलं. आता या मटणात वाटप घालूचा बाकी आहे, पण पाणी सुटल्याशिवाय वाटप नाही. तू खाते बकऱ्याचं मटण? कसं काय? आवडतं? काय डेंजर आहेस तू. काय करतास? बघा काका, हळू. ओके मंडळी, या बाजूला इथे भाकरी आहेत शेवाळीच्या आणि इथे आता हे मटण काढलं जातं आहे आणि हा संपूर्ण गाव इथे प्रसाद घ्यायला येतो पोस्टाचा. तर प्रत्येकाला हे डाऊल करून दूध लावून असं माप ठरवतात आणि त्यानंतर प्रत्येकाच्या डब्यात भाकरीचे 2 तुकडे आणि मटण दिलं जातं आणि मग सगळे राजी खुशी प्रसाद घेऊन आपापल्या घरात जातात. अशा प्रकारे होतो हा हरकुळ गावातला मांडावरचा 12-5च्या मांडावरचा पॉश.
त्या कोंबडा पण घालतली हा रविवारी पुढच्या. हा बाबा तुझी पण मुली देऊया ते. हो मंगू हाच ना जरा मंगू ती बघ. माझ्या मोठ्या मामाच्या 3 मुली हा, मंगूताई, ईशाताई आणि राणीताई. आता यश बारसं बघितलं आणि नाव ठेवलंय अनिलिशा. छान नाव आहे. आणि बरेच मंडळी येतलेली आमका येऊ जरा उशीर झालं. आता शेताने उशी वगैरे काढली आणि आता आपण पाणाच्या हळदीला चाललो. मिस करतो तर तुला मस्त अजून मजा केली करता आली असती पण ठीक आहे. आणि जरा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे मला आज ते तयारी जाऊ गावला नाही. तर कोंड्यातनं वगैरे काय काय हेल्प हवी होती म्हणजे सामान वगैरे ते सगळं तेव्हा होतं सगळं बाजाराच्या. आणि आता इथे हे मूग जे आपण पेरलेले किंवा त्याच्यात फुलं आले त्याची चवळी आहे. पण पाण्याचा अभाव असल्यामुळे थोडासा आणि तिकडे ती मटकी आहे तिकडे परत ती चवळी आहे. सगळ्यात एवढे मुळा मटकीला बांधलं मूग आणि मटकी मिक्स आहे. मोठं दिसतं तर मूग आहे. फोटो नाटक किती वाजता? मला भारी दिसतंय का? हो हो मला माझी मोठी झाली. चाललीस मला तू? आमका तुझी किती आठवण येत माहिती आहे. ती बघ आजी पण मग सांगता ती बघ. तर म्हणजे हे पत्त्याचं राहतं घर आहे. इथे पण मंडप घातलाय. पण हळद वगैरे काही कार्यक्रम असेल तर त्यांचा सगळ्यांचा मोठ्याच घरात होतो. काय बरा नवरी बाय. भैया तू बस आधी बसून तर बघ कसं दिसतं म्हणा. बाकी काय आहे यार? बाकी झाला सगळा? बाकी झाला सगळा? अरे वा. म्हणा बाय स्माइल. इकडे ना तिकडे बघ. थांबा थांबा आता काहीतरी सांगता. मी म्हटलं काहीतरी सांगतो ही काय माही खा ना. चल तू
नवरी बोलते वहिनी पाशी वहिनी नवतोडी तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पणाची हळद बघितली, आमच्या गावसरच पाडव्याला पोस्टाचा वाटप बघितला आणि मसाल्याची अपडेट बघितली. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर काय करायचं बटन आहे ते दाबून चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. मसाला ऑर्डर करायचा असेल तर 7738002260 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. मी स्वतः रिप्लाय करतो. सगळ्या गोष्टी सध्या मी एकटाच करतोय आणि माणूस एकटा काय करू शकतो तर माणूस एकटा सुरुवात करू शकतो. पुढच्या वर्षीचा माझा हेल्पर मारी नासा. बाय बाय करा. बाय बाय.